बेदर येथील एका भगवद्भक्ताच्या अत्याग्रहामुळे विठोबा रायाच्या आज्ञेनुसार नामदेव महाराज त्या ब्राह्मणाबरोबर बेदर येथे जाण्यास निघाले। त्यांच्याबरोबर बरीच भक्तमंडळी होती। सबंध वाटेवर टाळमिदंगांच्या घोषात विठ्ठलनामाचा जय जयकार होई आणि मुक्कामाला कीर्तने होत। असा कार्यक्रम करीत सर्व मंडळी बेदरच्या बेशीजवळ आली। बेदरच्या बादशहाने हे सर्व दृश्य पाहिल्यावर त्याला एखादे सैन्यच येत आहे की काय असे वाटले। त्यांनी काशीपंतांना म्हणजे आपल्या प्रधानजीला ताबडतोब पायदळाची एक तुकडी पाठवून चौकशी करण्यास सांगितले। खरी स्थिती कळल्यावर काशीपंतांनी राजास सांगितले, आम्हा हिंदूंचा देव विठोबा, त्याचा परमभक्त नामदेव आपल्या भक्तमंडळींसह भजन करीत येत आहे। ते सैन्य वगैरे काही नाही, काळजी करण्याचे मुळीच कारण नाही। पण त्या राजास हे काहीच पटले नाही। तो म्हणाला, कसला दास आणि कसला भक्त, जोराने गर्जना करीत मोठ्या दिमाखाने आमच्या राज्यात त्याने प्रवेश करावा हा आमचा अपमान आहे। त्याच्या ह्या उद्धटपणाबद्दल त्याला शिक्षा झालीच पाहिजे, असे बोलून त्याने गार्द्यांना बोलावून आणून सांगितले, जा, आत्ताच्या आत्ता जा आणि त्या नामदेवाला आणि त्याच्या बरोबरच्या लोकांना गिरफ्तार करून माझ्या पुढे घेऊन या। त्या गार्द्यांनी सर्वांनी पकडून आणून मेंढराप्रमाणे बादशहापुढे उभे केले। सर्व मंडळी घाबरून गेली। आता काय अनर्थ ओढवतो आहे या विचाराने काशीपंतांचा जीव खालवर होऊ लागला। बादशहाने एक गाय आणवून खाटकाकडून सर्वांच्या देखत तिची कत्तल करविली। नंतर नामदेवास उद्देशून तो म्हणाला, तू खरा भक्त असशील तर ही गाय जिवंत कर, मग तुला आम्ही सोडून देऊ, नाहीतर तुम्हा सर्वांना बाटवून मुसलमान करून टाकू। नामदेव दिनमूढ झाले। त्यांच्या सत्वपरीक्षेचीच वेळ येऊन ठेपली। सर्वांची तोंडे म्लान झाली। नामदेवांना भडभडून आले। त्यांनी उमाळा आवरला, गायीचे डोके आपल्या मांडीवर घेतले आणि पंढरीरायाच्या अनन्यभावे धावा करण्यास सुरुवात केली। आपल्या लाडक्या भक्ताची आर्त हाक येताच वायूच्या वेगाने पंढरीनाथ नामदेवांजवळ जाऊन गुंपणे उभे राहिले। दिव्य दृष्टीने विठ्ठलाची श्यामसुंदर मूर्ती पाठीशी उभी असलेली पाहून नामदेवांच्या डोळ्यात विलक्षण तेज भरले। त्याने अगदी शांत चित्ताने गायीच्या मृतदेहावरून प्रेमळ पद्महस्त फिरवताच बाजूला पडलेले ते शिर आपोआप धडाला जाऊन भिडले। आणि आश्चर्य असे की गाय पूर्ववत पायांवर उभी राहिली। तत्काळ सर्वांनी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल या मंत्राचा गगनभेदी गजर केला। प्रेतकळा पसरलेल्या दृश्यावर चैतन्य पसरले। सर्वांच्या तोंडून धन्योद्गार बाहेर पडले। नामदेवांपुढे सर्वांनी लोटांगणे घातली। काशीपंतांचा आनंद मनात मावेना। त्यांनीही बादशहा देखत नामदेवांना साष्टांग प्रणिपात केला। आर्त हाकेला ओ देऊन भक्ताची लाज विठ्ठलाने राखली। मांच्या डोळ्यातून प्रेमाश्रूच्या धारा वाहू लागल्या। हा सर्व देखावा पाहून यवनराजा जागच्या जागी थिजून गेला। त्यालाही कमालीचे आश्चर्य वाटले। भक्तजनांचे निष्कारण हाल केल्याबद्दल राजाला आणखी एक धक्का बसला। श्रीपांडुरंगानी मायेच्या योगाने एकाएकी इतके सर्प निर्माण केले की सगळा राजवाडा व भोवतालचा भाग काळ्या, पिवळ्या, तांबड्या सर्वांनी व्यापून टाकला। शेकडो लोकांना त्यांनी दंश केले। प्रजानन पटापट मरू लागले। चहूंकडे हाहाकार उडाला। बेदरचा बादशहा या भयंकर दृश्याने चांगलाच गांगरून गेला। त्याच्या तोंडचे पाणी पळाले। शेवटी त्याने काशीपंतास बोलावून आणून सांगितले, नामदेवांशिवाय आपण संकटमुक्त होऊ शकणार नाही। तेव्हा त्यांच्याकडे जाऊन हा अनर्थ थांबविण्याची आमच्यातर्फे त्यांना प्रार्थना करा। नामदेव महाराजांपुढे काशीपंतांनी साष्टांग नमस्कार घातला आणि विनविले, महाराज, आम्हाला या अनर्थातून वाचविण्यास आपणाशिवाय दुसरा कोण समर्थ आहे? आपणच आमचे त्राते। चहूंकडे हाहाकार उडालेला पाहून नामदेवांचे अंतःकरण द्रवले। त्यांनी मग प्रेतांकडे कृपादृष्टी टाकू सर्वांना जिवंत केले। सगळे सापही जागच्या जागी अदृश्य झाले। बेदरचा बादशहा नामदेवांचे सामर्थ्य पाहून अगदी थक्क होऊन गेला
पण त्याचबरोबर मुक्त झाल्याबद्दल त्याला अतिशय आनंद झाला. त्याने नामदेवांना दरबारात बोलावून त्यांचा मोठा गौरव केला आणि पश्चात्ताप पावून क्षमेची याचना केली. 6. धोंडोबा व गणोबा यांना पांघरुणे. नामदेवाचे वडील त्याला म्हणाले, नामा, आम्ही म्हातारे झालो, तू आता कापड घेऊन बाजारात जात जा, प्रपंचाची जबाबदारी आता तू सांभाळ. 3. नामदेव कापडाचे गाठोडे घेऊन बाजारात गेले. तेथे पुष्कळ व्यापारी आले होते. त्यांनी आपापली दुकाने थाटली व मालाची विक्री सुरू केली. नामदेवाचे धंद्याकडे लक्षच नसल्याने त्याच्या कापडाची विक्री कशी होणार? त्याचे सारे लक्ष ईश्वरचिंतनात आणि नाम जपात. संध्याकाळपर्यंत इतर व्यापाऱ्यांनी बराच माल खपवून पैसा जमा केला होता. अंधार पडताच सर्वांनी दुकाने बंद केली. नामदेवांनीही आपले सर्व कापड बांधून ते धर्मशाळेत गेले. तेथे फराळ उरकल्यानंतर त्यांनी तेथे भजनास सुरुवात केली. नामकीर्तन झाल्यानंतर ते स्वस्थपणे झोपी गेले. शांतपणे त्यांना झोप लागली. प्रातःकाळ होताच नामदेवांनी स्नान वगैरे करून गाठोडे पाठीवर टाकून घरचा रस्ता सुधारला. वाट चालता चालता त्यांची दृष्टी एका शेताकडे गेली. तेथे पुष्कळच लहान मोठे धोंडे इकडे तिकडे पडलेले त्यांना दिसले. दिवस कडक थंडीचे होते. उघडे पडलेले दगड पाहन बिचारे धोंडे थंडीने काकड पडले आहेत. त्यांना आपण पांघरून घातली तर, असा विचार मनात येताच त्यांनी आपले गाठोडे घातले आणि प्रत्येक धोंड्याला त्यांनी पांघरून घातले. सर्व कापड खलास. पण पैशाचा प्रश्न कसा सोडवायचा? वडिलांना काय सांगणार? पण त्यांना एक युक्ती सुचली. सर्वांत मोठ्या धोंड्याजवळ जाऊन त्याला नामदेव म्हणाले, अहो गणोबा, आम्ही तुम्हाला सर्व कापड विकले आहे, पण पैशाचे काय? ते केव्हा देणार? दगडच तो काय बोलणार? नामदेवांनीच त्याच्यातर्फे उत्तर दिले, आज आमच्याजवळ पैसे नाहीत. पुढल्या आठवड्यात जेव्हा बाजाराला याल तेव्हा सारे पैसे चुकते करू. नामदेव विचारतात, पण आम्ही खात्री कशी बाळगावी? या दगडाजवळ आणखी एक मोठा दगड होता. त्याच्यासमोर जाऊन त्याला नामदेव म्हणाले, अहो धोंडोबा, तुम्ही गणोबाला जामीन राहत असाल तर ठीक आहे. तुमची जामीनकी मी मान्य करतो. धोंडोबाचे उत्तर नामदेवच बोलले, हो पैशाची काही काळजी करू नका. स्वतःच हा सर्व संवाद करून नामदेव आपल्या गावी परतले आणि तडक रावळात जाऊन पंढरीनाथाला त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला. आपल्या मुलाने कापड सगळे विकून टाकले, पण पैसे घेता तो तसाच परत आला आहे असे दामाशेठीस समजले. मुलगा घरी परत आल्यावर त्यास दामाशेठीने विचारले, कापड विकून पैसे काही आणले नाहीस? कोणाशी व्यवहार केला आहेस ते आम्हाला सांग केतरी. पैसे केव्हा मिळणार आहेत? गणोबा नाईकास मी सर्व कापड उधारीवर दिले आहे. तो आठवड्यानंतर पैसे देणार आहे. शिवाय धोंडोबा त्याचा जामीन राहिला आहे. पैशाची काळजी करण्याचे कारण नाही, नामदेवांनी उत्तर दिले. 8 दिवसांनंतर नामदेव त्या गणोबाकडे गेले आणि, गणोबा, वायद्याची मुदत संपून गेली. आमचे पैसे आता देऊन टाकून आम्हाला मोकळे करा ना. नामदेवांनी असे दोनदा विचारले. गणोबा पडले दगड. ते काय बोलणार? ते बोलत नाहीत असे समजून नामदेव त्यांचे जामीनदार धोंडोबा त्यांचेकडे गेले व म्हणाले, गणोबा, आमचे पैसे काही देत नाही. तुम्ही जामीन आहात, तेव्हा तुम्ही पैसे देऊन टाका. हा. धोंडोबा काही बोलेनात. ते कसले बोलतात? तेव्हा नामदेव म्हणाले, तुम्ही पैसे देत नाही तर चला ओमच्या वडिलांकडे, तुम्ही जामीन आहात. असे म्हणून धोंडोबांना लोटीत नामदेवांनी त्यांना घरी आणले आणि तळघरात कोंडून ठेविले. वेळी दामाशेठी घरी नव्हते, पण थोड्या वेळाने ते घरी आल्यावर नामदेवाने एक मोठा दगड घरात आणून ठेविला आहे असे त्यांना कळले. नामदेव या वेळी देवळात विठोबाकडे गेले होते. दामाशेठीने एका मुलाला देवळात पाठवून नामदेवाला घेऊन येण्यास सांगितले.
बोलावणे आलेले पाहताच नामदेव मनात चरकले आणि काकुळतीस येऊन विठोबाकडे ते टक लावून बघू लागले. विठ्ठलाने आश्वासन दिले, जा, तू घरी जा, काही काळजी करू नकोस. जाताना माझे चिंतन कर म्हणजे झाले. नामदेव घरी आल्यावर वडील उद्गारले, नाम्या, हे काय केलेस? भांडवल सारे गमावलेस. असाच का व्यापार करणार तू? आणि दगड कशाला घरात आणून ठेवला आहेस? नामदेव शांत चित्ताने म्हणाले, बाबा, मी सर्व कापड विकले. पैशाबद्दल जामीन राहिलेल्या धोंडोबाला मी घरी आणले आहे. त्याच्याकडून पैसे घ्या, असे म्हणून नामदेवांनी धोंडोबाला आपल्या वडिलांपुढे आणून उभे केले. धोंडा पाहताच सर्व आश्चर्यचकित होऊन गेले. धोंडा कसला तो? दिव्य सुवर्णाचा. नामदेव म्हणाले, याच्याकडून कापडाचे सगळे पैसे वसूल करा आणि बाकीचे गणोबाकडे परत कराव्याचे आहेत. ही बातमी सर्वत्र पसरली. जवळपासचे पुष्कळ लोक हा चमत्कार पाहण्यास जमले. विशेष गोष्ट म्हणजे हा धोंडा ज्या शेतातील होता त्या शेताचा मालक आपला धोंडा मागण्यास धावत धावत आला. उद्गार घेऊन जा देऊन धोंड्याने धोंडा अद्याप. एक नागनाथ सकाळी संकीर्तन नागनाथ वगैरे म कीर्तना मोकळ घालू नामदेव घालवू शंकरान भाविक ब्राह्मण वाटक तुमचे त्याला. हा धोंडा माझा आहे. मला तो परत मिळाला पाहिजे. मालकोद्गारला, कापडाचे सगळे पैसे चुकते करा आणि दगड खुशाल घेऊन जा, नामदेव बोलले. मालकाने हर्षभरीत होऊन सर्व पैसे देऊन टाकले आणि धोंडा घरी नेला. घरी जाताच सुवर्णाच्या धोंड्याने आपले मूळ रूप धारण केले. मालक खिन्न झाला. त्याने तो धोंडा उचलून नामदेवाच्या घरी आणून टाकला. या धोंड्याची पूजा अद्याप होत असते. 7 भक्ताकरिता देवाने देऊळ फिरविले. एकदा नामदेव, ज्ञानदेव की अनेक संतांचा मुक्काम औंढ्या नागनाथ येथे पडला. तो दिवस महाशिवरात्रीचा असल्याने सर्वांनी सकाळी स्नानसंध्या वगैरे उरकून नागनाथाच्या मंदिरात नाम संकीर्तनाला सुरुवात केली. नामदेव निरूपण करण्याकरिता नागनाथासमोर उभे राहिले. ती वेळ सकाळची असल्यामुळे ब्राह्मण वगैरे मंडळी नागनाथाच्या दर्शनाला व अभिषेकाला येऊ लागली. कीर्तनाला खूप गर्दी जमल्याने सोवळे नेसून आलेल्या ब्राह्मणांना मोकळी वाट मिळणे कठीण झाले. वाट मिळण्याकरिता ब्राह्मण वाद घालू लागले आणि या टाळक्यांना नामवे ठेवू लागले. काही लोक नामदेवांच्या अंगावर खेकसले, तर काही त्याला धक्के मारून घालवून देऊ असे बोलू लागले. शिंपी जातीच्या एका टाळक्याने शंकराच्या देवळात येऊन टाळ कुटाव्यात आणि शेकडो लोकांनी भाविकपणे त्याला साथ द्यावी हे दृश्य पाहून काही सोवळ्या व कर्मठ ब्राह्मणांच्या पायाची आग मस्तकापर्यंत गेली. वाद काही थांबेना व वाट काही मिळेना. त्यांच्यापैकी एकाने सुचविले, अहो शिंपी बुवा, तुमचे हे भजन कीर्तन देवळाच्या मागे खुशाल चालू द्या, आमची त्याला हरकत नाही. आम्हांलाही सोवळ्याने जाये करण्यास वाट मोकळी होईल. नामदेवांनी सूचना मान्य केली, पण ऐन रंगात आलेल्या कीर्तनात व्यत्यय आल्याने लोकांचा विरस झाला. श्रोत्यांना वाईट वाटले, पण नामदेव देवळाच्या मागे जाऊ लागले तसे मग श्रोतेही जाऊ लागले. कीर्तनात पण तितकासा रंग भरेना. नामदेवांनी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असा हरिनामाचा जयजयकार करण्यास सुरुवात केली. कीर्तनात रंग भरण्याकरिता परमेश्वर धावून आले. चमत्कार असा की स्वर्गातून 9 लक्ष पताकाधारी वारकरी खाली उतरले आणि कीर्तनात येऊन बसले. हा चमत्कार पाहून श्रोत्यांना परमावधीचा आनंद झाला. मंत्रमुग्ध होऊन ते चोहोकडे टकमका पाहू लागले. टाळ्यांचा गजर थांबेना. नामदेवांच्या डोळ्यांतून तर धारा वाहू लागल्या. पण नामदेवांच्या मनाला एक गोष्ट मात्र खटकत होती. सर्व काही व्यवस्थित आहे, पण नागनाथ पाठमोरे झालेले. नामदेवांनी सद्गदित होऊन नागनाथाचा आर्तस्वराने धावा सुरू केला. नागनाथाचे ध्यान करून, त्याच्या रूपावर लक्ष एकाग्र करून आणि कळवळून शंकराचा धावा सुरू केला. शंकर दूर थोडेच होते. नामदेवांचे भाग्य थोर.
नागनाथांनी नंदीस मागे टाकून देवळाचे तोंडच फिरविले आणि कीर्तन श्रवण करू लागले. नागनाथाचे सामोरे दर्शन होताच नामदेवांचे आणि श्रोत्यांची अंतःकरणे आनंदाने फुलून गेली. टाळ्यांचा कडकडाट वाढला आणि कीर्तनाला कमालीचा रंग चढला. देवळात पिंडीवर पाणी ओतणाऱ्या ब्राह्मणांना याची दादही नव्हती. ब्राह्मण देवळातून बाहेर पडतात तो नामदेव त्यांच्या सन्मुख. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. नामदेवांची उत्कट भक्ती पाहून देवाने देऊळच फिरवले ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी नामदेवांचे पाय धरिले आणि दुरुत्तराबद्दल क्षमेची याचना केली. नागनाथांनी फिरवलेले देऊळ अद्यापही त्याच स्थितीत पाहावयास मिळते. अशाच प्रकारच्या कथा ऐकण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करा.